नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोदीप अकॅडमीच्या माध्यमातून MPSC कंबाईन गट ब आणि गट क ची पूर्वपरीक्षा 2025 साठी सुरू आहे आणि त्या पूर्वपरीक्षेमध्ये आपण पेपर क्रमांक 7 नुकताच घेतला होता। त्या पेपरमध्ये आपण विश्लेषण पाहणार आहोत आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भूगोल विषयाचे एकूण 10 प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्या 10 प्रश्नांचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघा, प्रश्न क्रमांक 26 विचारलेला होता आपल्याला, अभयारण्य आणि जिल्हा यांच्या योग्य जुळ्या जुळवा अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला होता। एका बाजूला आपल्याला अभयारण्य दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला जिल्हा दिलेला आहे, बरोबर आहे। तर बघा, इकडे अभयारण्यामध्ये नरनाळा नावाचं अभयारण्य हे मित्रांनो लक्षात घ्या, हे आहे अकोला जिल्ह्यामध्ये, बरोबर आहे। आता अ चं तिसरा पर्याय हे बरोबर आहे। इथे जर आपण अ चं बघा, इथे जर आपण अ चं पाहिलं तर दोनच पर्यायामध्ये दिसतात, म्हणजे दोन पर्याय इथे हे कट होतात, बरोबर आहे। म्हणजे आपण जर प्रश्न जर पाहिला तर उत्तराच्या पॉसिबिलिटीमध्ये आपण 50-50 मध्ये आलेलो आहोत। 50-50 मध्ये आलो आपण, म्हणजे 50% उत्तर बरोबर असण्याचे चान्सेस आपले वाढलेले आहेत, बरोबर। त्याच्यानंतर बघा, जर बोर अभयारण्य जर आपण पाहिलो तर ते बोर अभयारण्य वर्धा जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ड चं पहिलं बरोबर आहे। आणि जर आपण इथे जर ऑप्शन क्रमांक मध्ये पाहिलो तर बघा, इथे ड चं पहिलं बरोबर आहे असं फक्त तिसऱ्या ऑप्शन मध्ये आपल्याला दिसते, बरोबर आहे। म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 असेल, बरोबर। आता इथे जर आपण महत्त्वाचं पाहिलं, बघा, हे नरनाळा नावाचं अभयारण्य जे आहे, बरोबर आहे, हे पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे। पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे, क्लिअर। हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे, म्हणून प्रसिद्ध आहे, क्लिअर। तर इतक्या गोष्टी आपल्याला म्हणजे बघा सांगायचं म्हणजे खास करून मुद्दा इथे अभयारण्य प्लस जिल्हा याच्या जुळवा म्हणून असा प्रश्न येतो, किंवा राष्ट्रीय उद्यान आपल्याला माहित पाहिजे, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय उद्यान आणि त्यांचे जिल्हे याचा सुद्धा जुळवा म्हणून अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला भविष्यामध्ये विचारला जाऊ शकतो। आणि पाठीमागे सुद्धा आपण प्रश्न जर MPSC चे PYQ पाहिले तर असे प्रश्न आपल्याला वारंवार दिसत आहेत, त्यामुळे हा प्रश्न टाकलेला होता, क्लिअर। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27। प्रश्न क्रमांक 27 बघा, प्रश्न क्रमांक 27 विचारलेला आपल्याला, भारतीय मान्सूनवर परिणाम करणाऱ्या एल नीनो, बरोबर, भारतीय मान्सूनवर परिणाम करणाऱ्या एल नीनो या हवामानशास्त्रीय घटकाविषयी अचूक विधाने निवडा। अचूक म्हणजे योग्य विधाने निवडा अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला होता आपल्याला, बरोबर। त्याच्यामध्ये विधान अ आहे, ही घटना दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिमेकडील महासागरामध्ये घडून येते, तर हे जे विधान आहे ते एकदम करेक्ट आहे। दुसरं विधान बघा, यामध्ये विषववृत्तीय गरम पाण्याचे प्रवाह थंड प्रवाहांची जागा घेतात असं हे दुसरं विधान आहे, बरोबर। आणि या प्रश्नामधलं हे दुसरं विधान सुद्धा अगदी बरोबर आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 दोन्ही अ आणि ब हे दोन्ही याचे बरोबर असतील। आता बघा, याचं जर आपण विश्लेषण पाहिलो, बरोबर आहे, दोन संकल्पना आहेत बघा, कोणत्या, तर एक एल नीनो नावाची संकल्पना आहे, एल नीनो नावाची संकल्पना आहे, बरोबर आहे। आणि दुसरी आहे ला नीनो नावाची संकल्पना आहे, ला नीना, बरोबर। ला नीना आणि एल नीनो अशा दोन प्रकारच्या संकल्पना आहेत। जर आपण भारताचा जर मान्सून पाहिला तर भारताचं मान्सून बघा दोन प्रकारचं असते, एक नैऋत्य मोसमी वारे आणि दुसरं असतो ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून भारताला पाऊस मिळतो, बरोबर। आणि खास करून जर पाहिलं तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून आपल्याला 85% पाऊस भारताला नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळतो, ज्याच्या दोन शाखा आहेत, एक बंगालच्या उपसागरावरची शाखा आणि दुसरी आहे अरबी समुद्रावरची शाखा। आणि जर आपण दुसरं जर पाहिलं कुठलं, नॉर्थ ईस्ट मान्सून असं आपण त्याला म्हणतो, किंवा ईशान्य मान्सून वारे जर आपण असं त्याला म्हणतो, क्लिअर, त्याच्यापासून भारताला 10 ते 15% पाऊस मिळतो, बरोबर। आणि महत्त्वाचं जर पाहिलं तर भारताच्या मान्सूनवर काही परिणाम करणारे घटक आहेत, त्यापैकी हा घटक आपण मानला जातो, कुठला, एल नीनो आणि ला नीना, बरोबर। पहिला महत्त्वाचा मुद्दा इथे असा आहे बघा, पहिला महत्त्वाचा मुद्दा एल नीनो आणि ला नीना, बरोबर। ह्या ज्या घटना आहेत, ह्या ज्या संकल्पना आहेत, ह्या भौगोलिक संकल्पना कुठे आढळतात, तर पहिला प्रश्न बघा इथे आहे, तर ह्या भौगोलिक संकल्पना आढळतात पॅसिफिक ओशनमध्ये किंवा पॅसिफिक महासागरामध्ये या संकल्पना आढळताना दिसतात आपल्याला, पॅसिफिक ओशन, बरोबर आहे। मग एल नीनो आणि ला नीना हे नेमकं काय आहेत बघा, इकडे सांगतो मी तुम्हाला, तर एल नीनो आणि ला नीनो, बरोबर, ला नीना, तर हे दोन्ही जे शब्द आहेत, दोन्ही शब्द हे दोन्हीही स्पॅनिश शब्द आहेत, स्पॅनिश शब्द, बरोबर आहे। हा सुद्धा स्पॅनिश शब्द आहे आणि ला नीना सुद्धा स्पॅनिश शब्द आहे। आणि याचा जर आपण जर अर्थ पाहिला तर याचा अर्थ होतो लहान मुलगा असा अर्थ होतो, क्लिअर आहे। आणि याचा जर आपण अर्थ पाहिला तर याचा अर्थ होतो लहान मुलगी असा त्याचा अर्थ होतो, बरोबर। त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, एल नीनो जर पाहिला आपण तर एल नीनोमुळे, बरोबर, एल नीनो हा उष्ण पाण्याचा प्रवाह आहे,
आलं का लक्षात? हा उष्ण पाण्याचा प्रवाह आहे, उष्ण पाण्याचा प्रवाह आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा, एल निनोमुळे भारताच्या हवामानावर किंवा भारताच्या मान्सूनवर हा प्रतिकूल असा परिणाम होतो, प्रतिकूल परिणाम होतो, प्रतिकूल म्हणजे भारताच्या मान्सूनवर प्रतिकूल म्हणजे भारतामध्ये काही वेळास, बरोबर आहे, दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. जसं 2023 मध्ये पाहिलं तर एल निनो हा पॅसिफिक ओशनमध्ये ॲक्टिव्ह असल्यामुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळाची परिस्थिती होती. आणि ला निनाचा जर विचार केला तर भारतासाठी हा अनुकूल असतो, भारतासाठी हा अनुकूल असतो, अनुकूल, बरोबर. म्हणजे मान्सूनला फायदा होतो किंवा भारतामध्ये मुसळधार मोठ्या प्रमाणामध्ये या ला निनामुळे पाऊस पडण्याची शक्यता जास्त असते, क्लिअर. आणि जर आपण परिणामी विचार केला, बरोबर, जर आपण परिणामी विचार केला तर ला निनामुळे बघा, ला निनामुळे दक्षिण अमेरिका खंडातील काही देशांमध्ये, दक्षिण अमेरिका खंडामधील काही देश आहेत जसं की इक्वेडोर, त्याच्यानंतर चिली, त्याच्यानंतर पेरू, बरोबर, या देशामध्ये दुष्काळाची परिस्थिती असते, दुष्काळाची परिस्थिती, क्लिअर मुद्दा. त्याच्यानंतर जर आपण एल निनोचा विचार केला तर एल निनोमध्ये बघा, दक्षिण अमेरिका खंडामधील काही देशांमध्ये जसं की इक्वेडोर आहे, चिली आहे आणि पेरू आहे, या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता जास्त असते, पावसाची परिस्थिती. म्हणजे काय, याचा अर्थ दक्षिण अमेरिका खंडामध्ये, बरोबर, दक्षिण अमेरिका खंडामध्ये जे देश आहेत त्यांना एल निनोमुळे फायदा होतो, बरोबर आहे. आलं का लक्षात? बरोबर, हे त्यांना अनुकूल आहे आणि त्यांना फायदा होतो, फायदा, बरोबर. परंतु भारताला एल निनोमुळे नुकसान होते, क्लिअर, हे प्रतिकूल आहे. ला निनामुळे भारताला फायदा होतो, म्हणजे भारताच्या हवामानावर किंवा भारताच्या मान्सूनसाठी ला निना हे अनुकूल आहे, बरोबर. आणि दक्षिण अमेरिका खंडाचा आपण जर विचार केला, दक्षिण अमेरिका खंडाचा जर आपण विचार केला तर त्यांच्यासाठी ला निना हा नुकसानदायक आहे. इतकं तरी आपल्याला याबद्दल लक्षात ठेवलं पाहिजे, कारण ही संकल्पनात्मक गोष्ट आहे, संकल्पना आहे. याच्यामध्ये जर एवढी जरी संकल्पना जर आपल्याला कळली तर आपल्याला याच्यापासून प्रश्न सुटतात. जर पुन्हा जर अजून जर याच्या खोलात जाऊन जर पाहण्याचा प्रयत्न केला तर बघा, अजून याच्या जर आपण खोलात गेलो तर बघा ही संकल्पना कशी आहे. हा आहे आपला भारत, बरोबर आहे. म्हणजे हा आशिया खंड आहे, हा आशिया खंड आहे. भारताच्या आपण जर थोडंसं खाली आलो तर इथे बघा हिंदी महासागर आहे, बरोबर. इकडे आलो तर इथे ऑस्ट्रेलिया नावाचा देश आहे, ऑस्ट्रेलिया नावाचा खंड आहे. ऑस्ट्रेलिया देश म्हणा किंवा त्याला खंड म्हणा, भारतात जगामधला सर्वात लहान खंड आहे आणि तो देश सुद्धा आहे, एकमेव देश, खंड असलेला एकमेव देश आहे, क्लिअर. त्याच्यानंतर आपण जर इकडे आलो तर इथे बघा हा जो भाग आहे तो आहे दक्षिण अमेरिकेचा, हा दक्षिण अमेरिकेचा भाग आहे, दक्षिण अमेरिकेचा भाग, क्लिअर मुद्दा. त्याच्यानंतर इथे समजा आपण महत्वाचे काही बघा, इथे महत्वाचे जर आपण देश पाहिलो तर इथे एक देश आहे, त्या देशाचं नाव आहे इक्वेडोर, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे एक देश आहे, देशाचं नाव आहे पेरू, आणि इथे एक देश आहे, देशाचं नाव आहे चिली, बरोबर. आणि आशिया खंड आणि दक्षिण अमेरिका, उत्तरेला गेलो तर उत्तर अमेरिका आहे. या दरम्यान जो ओशन आहे त्याला आपण प्रशांत महासागर किंवा पॅसिफिक ओशन असं म्हणतो, बरोबर आहे. आणि ही एल निनो नावाची संकल्पना ही पॅसिफिक ओशनमध्ये घडणारी संकल्पना आहे, पॅसिफिक ओशनमध्ये घडणारी संकल्पना आहे. म्हणजे याचा अर्थ काय, बरोबर. याचा अर्थ जर आपण पाहिला तर बघा, एल निनोमध्ये हा जो भाग आहे दक्षिण अमेरिकेचा भाग, इथे पाण्याचा उष्ण प्रवाह दिसतो आपल्याला, पाण्याचा उष्ण प्रवाह दिसतो, बरोबर. आणि इकडे पॅसिफिक महासागराच्या आपण पश्चिम दिशेला आलो, बरोबर. पॅसिफिक महासागराच्या आपण जर पश्चिम दिशेला आलो तर इथे बघा, इथे पाण्याचा थंड प्रवाह दिसतो, थंड प्रवाह दिसतो आपल्याला, क्लिअर. त्याच्यानंतर बघा पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे, इथे ज्या वेळेस जिथे पाण्याचं किंवा जिथे तापमान कमी असते तिथे जास्त दाबाचा पट्टा तयार होतो, आणि ज्या ठिकाणी पाण्याचं तापमान हे जास्त असते त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आणि महत्त्वाचं बघा, वारे जे आहेत ना, वारे हे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात, क्लिअर मुद्दा. वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात, बरोबर. आता इथे बघा, इथे भारताच्या साईडने किंवा आशिया खंडाच्या साईडने जर पाहिलो, इथे जास्त दाबाचा पट्टा तयार झाला आणि इकडे कमी दाबाचा पट्टा तयार झाला. त्याच्यामुळे हे जे वारे आहेत हे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात, आलं लक्षात. हे जे वारे आहेत हे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात, आणि हे थंड वारे, बरोबर आहे, हे थंड वारे वाहत असताना मोठ्या प्रमाणात जे काही बाष्प आहेत ते पाण्याच्या स्वरूपात बाष्प घेऊन जातात, आणि परिणामी
एल निनो ही जी पूर्ण केस आहे ती एल निनोची केस आहे, एल निनो. आलं का लक्षात? बरोबर आहे. जर आपण ला निना पाहिलं तर हे याच्या एकदम रिव्हर्स केस आहे. क्लिअर? म्हणजे हे जे वारे आहेत हे वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असताना इथे मोठ्या प्रमाणात जे काही बाष्प आहे ते बाष्प ढगांच्या स्वरूपामध्ये बाष्प हे सगळे घेऊन जातात आणि घेऊन जाताना मोठ्या प्रमाणात पाऊस सुद्धा दक्षिण अमेरिकेच्या या किनारपट्टीवर पाऊस सुद्धा मोठ्या प्रमाणात पडतो आणि परिणामी भारतामध्ये एल निनोमुळे कधी कधी दुष्काळ किंवा कमी प्रमाणात पाऊस पडतो. निदान इतकं तरी आपल्याला माहीत पाहिजे. क्लिअर? एवढं जरी माहीत असेल आपल्याला तर एल निनो म्हणा किंवा ला निना म्हणा याच्यावर जर कुठलाही प्रश्न आला तर तो आपल्याला चुकता कामा नाहीये. बरोबर? त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 27 झालेला आहे आपला. पुढचा प्रश्न 28वा प्रश्न क्रमांक 28 मध्ये विचारलेलं होतं आपल्याला. प्रश्न क्रमांक 28 बघा. गोरेगाव, आंबे तलाव, खुर्सीपार हे लोह खनिज साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे असा प्रश्न विचारलेला होता आणि खाली 4 पर्याय दिले दिसतात आपल्याला. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया. याचं योग्य उत्तर हे गोंदिया जिल्हा आहे. याचं योग्य उत्तर गोंदिया जिल्हा आहे. बरोबर? आणि जर आपण महाराष्ट्राचा विचार केला महाराष्ट्राचा तर महाराष्ट्रामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये मॅग्नीज व बॉक्साईट. बरोबर? महाराष्ट्रामध्ये मॅग्नीज व बॉक्साईट ही खनिज संपत्ती जर आपण विचार केला तर महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. फर्स्ट क्रमांक मॅग्नीज आणि बॉक्साईटच्या साठ्यामध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. आणि पूर्ण खनिज साठ्याचा किंवा आपण विचार केला तर विदर्भामध्ये बघा एकट्या विदर्भामध्ये जवळपास 60% खनिज संपत्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. बरोबर? इतका तरी डेटा आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून माहिती असायला पाहिजे. क्लिअर? काय म्हटलं मी? बघा मॅग्नीज व बॉक्साईटच्या खनिज साठ्यामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे आणि विदर्भामध्ये जर आपण विचार केला तर 60% खनिज साठे हे विदर्भामध्ये आढळताना दिसतात आपल्याला. तर हा होता प्रश्न क्रमांक 28 ज्याचं उत्तर करेक्ट उत्तर हे गोंदिया जिल्हा असं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो पुढचा प्रश्न विचारला आहे आपल्याला. पुढील विधानांपैकी बिनचूक विधान निवडा. बरोबर? बिनचूकचा अर्थ होतो चूक नसलेले म्हणजे करेक्ट विधान निवडायचं आपल्याला. करेक्ट विधान निवडा असा प्रश्न आहे. याच्यामध्ये 3 विधान दिले आपल्याला. बरोबर आहे? 3 विधान. त्याच्यापैकी विधान बघा विचारलेलं आपल्याला. गाविलगड टेकड्या महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर स्थित आहे असं पहिलं विधान आहे. हे विधान पूर्ण बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरं विधान बघा. महाराष्ट्राच्या वायव्य सरहद्दीवर दरकेसा टेकड्या आहेत असं प्रकारचं विधान आपल्याला विचारलेलं आहे. तर हे विधान चुकीचं आहे. कारण महाराष्ट्राच्या वायव्य सरहद्दीवर नाही तर महाराष्ट्राच्या ईशान्य भागात आपल्याला दरकेसा टेकड्या आढळताना दिसतात. बरोबर? हे वाक्य जर चुकीचं असेल बघा इथे ब दिलेला आहे म्हणजे हे हा पर्याय चुकीचा होईल. इथे ब दिलेला आहे हा पर्याय चुकीचा होईल. इथे वरीलपैकी सर्व म्हणजे इथे सुद्धा ब दिलेला आहे हा पर्याय सुद्धा चुकीचा होईल. म्हणजे या प्रश्न क्रमांक 29चं करेक्ट उत्तर हे आणि क म्हणजे पर्याय क्रमांक 2 येईल. तरी पण आपण तिसरं विधान पाहून घेऊया बघा. तेरेखोल नदी महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर आहे. हे वाक्य एकदम बरोबर आहे. जर आपण महाराष्ट्राचा विस्तार पाहिला महाराष्ट्राचा म्हणजे कोकणाचा जर आपण विस्तार पाहिला तर उत्तरेला दमनगंगा नावाची नदी आहे. उत्तरेला दमनगंगा नावाची नदी आणि दक्षिणेला तेरेखोल नावाची नदी आहे. तेरेखोल नावाची नदी आहे. तर हा आहे कोकण महाराष्ट्राच्या कोकणाचा उत्तरेकडचा विस्तार आणि दक्षिणेकडचा विस्तार. बरोबर आहे. निदान आपल्याला बघा महाराष्ट्राचा जर आपण MPSC कंबाईनचा विचार केला तर भारताच्या प्राकृतिक भूगोलावर प्रश्न जरा कमी असतात. परंतु महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल महाराष्ट्राचा राजकीय भूगोल याच्यावर जर प्रश्न जास्त असतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पाठ असायला पाहिजेत. बरोबर? अजून जर आपण पूर्ण विचार केला बघा निदान इतकं तरी माहित पाहिजे की महाराष्ट्राचा 3 भागामध्ये आपण प्राकृतिकदृष्ट्या महाराष्ट्राचे 3 भाग पडतात. एक कोकण किनारपट्टी, दुसरं सह्याद्री पर्वत आहे आणि तिसरं महाराष्ट्र पठार आहे. बरोबर? आता आपण सह्याद्री पर्वताचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बघा सह्याद्री पर्वताच्या काही उपरांगा आढळतात आणि त्या उपरांगा काही नद्यांची खोरे हे वेगळे केलेले दिसतात आपल्याला. म्हणजे कोणते नदी खोरे रे तर बघा जर आपण सिंपल जर पाहिलं तर निदान आपल्याला महाराष्ट्राच्या प्रमुख डोंगर रांगा जर आपण MPSCचे जुने PYQ पाहिले त्या जुन्या PYQ मध्ये आपल्याला काय दिसतो एक पॅटर्न दिसतो आपल्याला. पॅटर्न कुठला तर एकतर आपल्याला नदींचा उत्तर दक्षिण क्रम विचारतात किंवा मग डोंगर रांगेचा उत्तर दक्षिण क्रम विचारतात किंवा कोणत्या नद्यांनी बरोबर कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान कोणती डोंगर रांग गेलेली आहे किंवा कोणत्या 2 डोंगर रांगेच्या दरम्यान कोणती नदी गेलेली आहे असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. बरोबर? जर आपण बघा महाराष्ट्राचा जर आपण विचार केला बरोबर आहे. आता हे गाविलगड टेकड्या जर आपण बनतो आपण गाविलगड टेकड्या तर महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेला जर आपण पाहिलो तर महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे मित्रांनो. महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे आणि
या सातपुडा पर्वतरांगेच्या 2 शाखा महाराष्ट्रात आहेत. 2 शाखा या महाराष्ट्रामध्ये येतात. कोणत्या 2 शाखा? तर पहिली शाखा आहे बघा गाविलगड. गाविलगड ही पहिली शाखा आहे जी अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. आणि दुसरं आहे तोरणमाळ नावाची शाखा. तोरणमाळ जे नंदुरबार जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यामध्ये येते. या 2 शाखा महाराष्ट्रामध्ये सातपुडा पर्वतरांगेच्या येतात. म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेला सातपुडा पर्वत आहे. बरोबर, महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेला बघा सातपुडा पर्वत आहे. सातपुडा पर्वत महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेला सातपुडा पर्वत आहे. सातपुडा पर्वताच्या आपण दक्षिणेला आलो तर इथे बघा, इथे एक पर्वतरांग आहे. त्या पर्वतरांगेचं नाव आहे सातमाळा अजिंठा पर्वतरांग किंवा डोंगररांग. बरोबर, सातमाळा अजिंठाच्या आपण दक्षिणेला आलो तर इथे आहे बघा हरिश्चंद्र बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेच्या आपण दक्षिणेला आलो तर इथे आहे शंभू महादेव डोंगररांग. क्लिअर. आता ह्या ज्या पर्वतरांगेच्या ज्या सह्याद्री पर्वतरांगेच्या ज्या उपरांगा आहेत या दरम्यान काही नद्या गेलेल्या आहेत बघा. कोणत्या नद्या मग त्या? तर या दरम्यान काही नद्या गेलेल्या आहेत बघा. आता इथे म्हणतो आपण बघा सातपुडा आणि सातमाळा आणि अजिंठा. सातपुडा पर्वतरांगेच्या वर जर पाहिलो आपण तर इथून बघा, इथून एक नर्मदा नदी वाहते. बरोबर आहे. आणि नर्मदा नदीच्या वर जर आपण पाहिलो तर एक पर्वतरांग आहे. त्या पर्वतरांगेचं नाव आहे विंध्य पर्वतरांग. बरोबर, ही आहे नर्मदा नदी. बरोबर, नर्मदा नदी जर आपण पाहिलं, बरोबर, नर्मदा नदी आहे. म्हणजे नर्मदा नदी ही विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगेच्या दरम्यान वाहते. त्याच्यानंतर सातपुडा आणि सातमाळा अजिंठा या दरम्यान वाहणारी नदी आहे ती बघा, त्या नदीचं नाव आहे तापी नावाची नदी आहे. बरोबर, त्याच्यानंतर सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या दरम्यान जर आपण पाहिलं तर या दरम्यान गोदावरी नदी वाहते. गोदावरी. बरोबर, ही बघा, ही तापी नावाची नदी आहे, ही गोदावरी नावाची नदी आहे. गोदावरी. क्लिअर. त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव या दरम्यान जी नदी वाहते त्या नदीचं नाव आहे भीमा नावाची नदी. बरोबर आहे. आणि शंभू महादेवच्या दक्षिणेला आलो आपण तर या दरम्यान कृष्णा नावाची नदी वाहते. कृष्णा नावाची नदी. क्लिअर मुद्दा. म्हणजे बघा, आपण जर उत्तर दक्षिण नद्यांचा क्रम म्हटला तो आहे नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा आणि कृष्णा. बरोबर, तुम्हाला दक्षिणेकडून सुद्धा क्रम लावा असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. बरोबर आहे. त्याच्यानंतर पर्वतरांगा जर पाहिल्या तर सातपुडा, त्याच्यानंतर सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव. दक्षिणेकडून सुद्धा आपल्याला माहित पाहिजे, दक्षिण उत्तर क्रम आपल्याला लावता आलेला पाहिजे. बरोबर, निदान इतकं तरी आपल्याला माहित पाहिजे खास करून. बरोबर, आणि विशिष्ट म्हणजे महाराष्ट्राची नदी प्रणाली सुद्धा ही सुद्धा चांगल्या प्रकारे करून गेलेली पाहिजे आपण, कारण महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवर प्रश्न येतो. कुठलाही जर आपण बघा MPSCचा कुठलाही पेपर काढा तुम्ही तर त्यामध्ये महाराष्ट्राच्या नदी प्रणाली प्रश्न असतो. क्लिअर का मुद्दा? मग तो राज्यसेवेचा पेपर असू द्या की मग तो कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा प्रश्न असू द्या. तर इतकं गोष्टी आपल्याला हे तर कसं लक्षात ठेवायचं बघा. हे लक्षात ठेवण्याची ट्रिक्स आहे. कोणती? तर ती ट्रिक बघा, सांगतो तुम्हाला मी. परीक्षेच्या प्रेशरमध्ये आपल्याला ते आठवत नाही सगळं, त्याच्यामुळे एक ट्रिक लक्षात ठेवा. ती ट्रिक आहे बघा, सात तापी, सात गोदा, हरे भीमा, शंभू कृष्णा. ही ट्रिक लक्षात ठेवा मित्रांनो. बरोबर आहे. म्हणजे सात तापी, सात गोदा, हरे भीमा, शंभू कृष्णा. बरोबर आहे. म्हणजे सात म्हणजे काय? सात म्हणजे सातपुडा. बरोबर, तापी म्हणजे नदी आहे, सात म्हणजे सातमाळा अजिंठा, त्याच्यानंतर गोदावरी, बरोबर, हरिश्चंद्र बालाघाट, भीमा नदी, शंभू महादेव डोंगररांग आणि कृष्णा नदी. ही जर ट्रिक जर लक्षात जात असेल कोणती? सात तापी, सात गोदा, हरे भीमा, शंभू कृष्णा. ही ट्रिक लक्षात ठेवा. जर एवढं जरी आपल्याला तर आपल्याला 1 मार्क मिळू शकतो. बरोबर. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सुद्धा देता येईल. क्लिअर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, प्रश्न क्रमांक 30. यामध्ये विचारलेला आहे आपल्याला, पुढीलपैकी अयोग्य विधान निवडा. पुढीलपैकी अयोग्य विधान निवडा. म्हणजे इनकरेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारलेला आहे. इनकरेक्ट सेंटेन्स कोणते आहेत? त्यामध्ये विधान 1 आहे, भारताचे क्षेत्रफळ जगाच्या एकूण जमिनीपैकी 2.4% आहे. हे वाक्य बरोबर आहे. बरोबर, भारताचे क्षेत्रफळ एकूण जगाच्या क्षेत्रफळापैकी 2.4% आहे. बरोबर. त्याच्यानंतर ब विधान विचारलं आहे. बरोबर, क्षेत्रफळानुसार भारताचा क्रमांक जगामध्ये 6वा लागतो. हे वाक्य चुकीचं आहे. क्लिअर मुद्दा. बरोबर, क्षेत्रफळानुसार भारताचा क्रमांक जगामध्ये 6वा लागतो. हे वाक्य चुकीचं आहे. बरोबर. बघा, जर आपण क्षेत्रफळाचा विचार केला तर भारताचा जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने एकूण भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात 7वा क्रमांक लागतो. 7वा क्रमांक. बरोबर, भारताचा जर जगामध्ये जर 7वा क्रमांक लागत असेल
तर पहिले 6 देश आपल्याला लक्षात पाहिजे, म्हणजे पहिले भारतापर्यंत पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा, एकूण 7 देश, पहिले क्षेत्रफळाच्या दृष्टीने एकूण 7 देश आपल्याला पाठच पाहिजे, माहीत नाही नुसतं पाठ पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. सध्या कसं सोशल मीडियाचं जग असल्यामुळे आपल्याला माहीत काही बरंच असते, बरोबर आहे, परंतु ह्या गोष्टी आपल्याला पाठ असायला पाहिजे. त्यासाठी एक ट्रिक आहे, ते ट्रिक फक्त लक्षात ठेवा. कुठली? तर रुख चीन अब आ भारत, ही ट्रिक लक्षात ठेवा. रुख चीन अब आ भारत, या ट्रिकनुसार बघा, रुख चीन अब आ भारत. र पासून लक्षात ठेवायचं रशिया, र पासून लक्षात ठेवा रशिया. क पासून लक्षात ठेवा कॅनडा. चीन पासून स्वतः चीन नावाचा देश आहे. त्याच्यानंतर अ पासून लक्षात ठेवायचं अमेरिका. त्याच्यानंतर ब पासून लक्षात ठेवायचं ब्राझील देश लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आ पासून लक्षात ठेवा ऑस्ट्रेलिया आणि त्याच्यानंतर आपला भारत देश, बरोबर आहे. तर हे अशी एक ट्रिक आहे. पहिले 7 क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले 7 देश, मोठे सर्वात 7 देश लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे बघा. कुठले? रशिया, कॅनडा, चीन, अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया. निदान आपल्याला इतकं माहीत पाहिजे. क्लिअर? अजून जर आपण क्षेत्रफळाचा विचार केला तर चीनचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्याच्या बरोबर आहे 33% आपल्या भारताचे क्षेत्रफळ आहे. म्हणजे काय? तर चीनच्या क्षेत्रफळाच्या बरोबर आहे, चीनच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा 1/3 आहे, 1/3, बरोबर आहे. जर आपण पाकिस्तानचा विचार केला तर बरोबर भारताचं क्षेत्रफळ पाकिस्तानच्या 4 पट आहे, पाकिस्तानच्या 4 पट आहे, 4 पट. जर आपण जपानचा विचार केला तर जपानचं क्षेत्रफळ बरोबर आहे किंवा भारताचं क्षेत्रफळ जपानच्या 8 पट आहे, 8 पट, बरोबर. हे प्रश्न विचारून झालेले आहेत, हे जे वाक्य आहे ते बरोबर, हे वाक्य विचारून झालं. निदान आपल्याला जर क्षेत्रफळाबद्दल जर विचार आला बरोबर आहे तर क्षेत्रफळाबद्दल इतकं आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर अजून कसे प्रश्न येतात तर भारतामधले क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले 3 राज्य कोणते, बरोबर आहे. त्याच्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले 3 जिल्हे कोणते, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात काय म्हणतो आपण सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले जिल्हे कोणते, सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते, सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले केंद्रशासित प्रदेश कोणते, कमी क्षेत्रफळ असलेले केंद्रशासित प्रदेश कोणते, हा सगळा मुद्दा बरोबर आहे भारताच्या राजकीय भूगोलामध्ये तुम्हाला भेटून देईल, बरोबर. तो मुद्दा इथे कव्हर करावा लागेल आपल्याला. क्लिअर? मग या प्रश्नाचं उत्तर बघा, आपल्याला विचारलेलं होतं पुढीलपैकी अयोग्य विधान निवडा, बरोबर. अशा प्रकारचा प्रश्न तो विचारलेला होता, बरोबर. या प्रश्नाचं बरोबर पहिलं वाक्य बरोबर आहे, म्हणजे पहिलं येणार नाही तुम्हाला, बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बरोबर आहे, म्हणजे विधान ब, म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये याचं उत्तर मिळेल तुम्हाला. क्लिअर? त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढचा नेक्स्ट प्रश्न यामध्ये विचारलेला आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची निर्मिती 1 जुलै 1998 रोजी करण्यात आली, असा प्रकारचा प्रश्न विचारलेला होता, बरोबर आहे. तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 आहे वाशिम आणि नंदुरबार. क्लिअर? याचं योग्य उत्तर आपल्याला वाशिम आणि नंदुरबार असं देता येईल बघा. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यावेळेस फक्त 26 जिल्हे होते, 26 जिल्हे होते, 229 तालुके होते आणि फक्त 4 प्रशासकीय विभाग होते, 4 प्रशासकीय विभाग होते, बरोबर आहे. आणि आपण 2014च्या नंतर पाहिलो, म्हणजे पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जर आपण पाहिलो, म्हणजे कधी 2014 नंतर जर आपण विचार केला तर सध्या आपल्याकडे 36 जिल्हे आहेत, 36 जिल्हे आढळतात. त्याच्यानंतर 358 तालुके आहेत, 358 तालुके आपल्याकडे आढळतात आणि 6 प्रशासकीय विभाग आहेत, 6 प्रशासकीय विभाग आहेत, बरोबर. 6 प्रशासकीय विभाग. आणि याच्यावर प्रश्न कसा येतो, एकतर बघा कोणत्या जिल्ह्यामधून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली, असा पहिला प्रकारचा प्रश्न. त्यानंतर जिल्हा निर्मिती वेळेस त्यावेळेचे मुख्यमंत्री कोण होते, अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, जोड्यालावामध्ये येऊ शकतो किंवा मग अशा प्रकारचा वन लाईनर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. हा जुना PYQ आहे, बरं. जुना PYQच्या आधारावर हा प्रश्न तयार करण्यात आलेला होता, बरोबर. त्यामुळे तुम्हाला जिल्हा निर्मिती, महाराष्ट्र जिल्हा निर्मितीबद्दल इत्थंभूत माहिती असणे गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक 32 बघा. प्रश्न क्रमांक 32 जर आपण पाहिलो तर याच्यामध्ये चंद्र आणि भागा या 2 नद्यांच्या संगमामधून कोणती नदी प्रवाहित होते, असा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आणि ऑप्शनमध्ये बघा भीमा दिलेला आहे, महानदी आहे, चिनाब आहे आणि कृष्णा आहे.
बरोबर आहे. तर या प्रश्न क्रमांक 32चं जर आपण योग्य उत्तर पाहिलो तर ते चिनाब आहे मित्रांनो, चिनाब. अलग लक्षात, चिनाब हे आहे. त्याचं कारण असं आहे बघा, चिनाब नदीचा उगम हा चिनाबवरून होत नाही, पहिली गोष्ट क्लिअर. तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये बरोबर आहे 2 नद्या उगम पावतात. 2 नद्या आहे, एक आहे चंद्र आणि दुसरी नदी आहे भागा नावाची नदी. बरोबर, या 2 नद्यांचे मुख्य प्रवाह आता हे कुठे उगम पावतात, तर बारालाच्या खिंडीमध्ये या नद्यांचा उगम होतो. बारालाच्या खिंड या खिंडीमध्ये या नद्यांचा उगम होतो. आणि लाहुल आणि स्पिती या ठिकाणी बारालाच्या खिंडीमध्ये चंद्र आणि भागा या 2 नद्यांचा उगम होतो. आणि त्यानंतर या दोन उपनद्यांच्या संगमाला चिनाब असं नाव पडते. जसं आपण गंगा नदी जर पाहिलं तर गंगा नदीचा उगम हा गंगामधून होत नाही. बरोबर आहे, गंगा नदीचा उगम हा गंगोत्री ग्लेशियरमधून होतो, परंतु गंगा नदीचा उगम हा भागीरथी म्हणून होतो. बरोबर, त्यानंतर अलकनंदा आणि भागीरथी हे देवप्रयाग या ठिकाणी उत्तराखंडमध्ये देवप्रयाग नावाचं ठिकाण आहे. त्या देवप्रयागला जेव्हा गंगा म्हणजे भागीरथी आणि अलकनंदा नदी एकत्र आल्यानंतर तिथून पुढचा जो प्रवास आहे तो गंगा नदी म्हणून ओळखला जातो. क्लिअर. त्याच प्रकारे बघा इथे चिनाब नदीचा सुद्धा उगम हा चिनाब म्हणून होत नाही, तर तिच्या दोन मुख्य प्रवाह आहेत. कुठले तर एक आहे चंद्र आणि दुसरा आहे भागा. बरोबर, त्यानंतर ह्या 2 नद्यांचा जो मुख्य प्रवाह आहे त्याला पुढे चिनाब असं नाव मिळते. बरोबर आहे, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर चिनाब असेल. जर आपण अजून जर पाहिलं बघा तर कृष्णा नदीची आहे ना, कृष्णा नदीच्या सुद्धा बरोबर, कृष्णा नदीच्या 2 उपनद्या आहेत चंद्रभागा नावाच्या. चंद्र आणि भागा या 2 उपनद्या आहेत कृष्णा नदीच्या. चंद्र आणि भागा या 2 उपनद्या कृष्णा नदीच्या आहेत, उपनद्या आहेत कृष्णा नदीच्या. क्लिअर. त्याच्यानंतर बघा भीमा नदीचा आपण जर विचार केला, भीमा नदीचा, तर भीमा नदीला पंढरपूरमध्ये चंद्रभागा रिव्हर म्हणतात. चंद्रभागा नदी असं म्हणतात, चंद्रभागा नदी. त्याचं कारण आहे बघा, जेव्हा भीमा नदी ही पंढरपूरमध्ये पोहोचते. भीमा नदी फक्त 2 जिल्ह्यातून वाहते, महाराष्ट्रामधल्या ज्या ठिकाणी ती उगम पावते म्हणजे भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये ती नदी उगम पावते. त्यानंतर ती सोलापूर जिल्ह्यामध्ये येते आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर नावाचं ठिकाण आहे. पंढरपूरला जेव्हा ती उंचेवन या ठिकाणी येते तेव्हा भीमा नदी ही अशा प्रकारचा चंद्रकोरीचा आकार तयार करते, चंद्रकोरीचा आकार, म्हणून त्या नदीला चंद्रभागा असं म्हणतात. बरोबर आहे, ते बघा चंद्रभागा रिव्हर असं म्हणतात कुठे, पंढरपूरला. बरोबर, प्रसिद्ध विठ्ठलाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आणि ते अभंग सुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी आपण बघा ऐकलेलं असेल की चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जयहरी, अशा प्रकारचा आपल्याला अभंग सुद्धा दिसते. त्याच्यामुळे बरोबर भीमा नदीचा जर आपण विचार केला तर भीमा नदीला पंढरपूरमध्ये चंद्रभागा रिव्हर म्हणतात. कृष्णा नदीच्या 2 उपनद्या आहेत चंद्र आणि भागा. महानदीचा यामध्ये काही संबंध दिसत नाही आपल्याला, त्यामुळे चिनाब हे याचं प्रश्न क्रमांक 32चं योग्य उत्तर हे चिनाब हे असेल. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, पुढचा प्रश्न विचारलेला आपल्याला, पुढीलपैकी योग्य विधान निवडा आणि त्यामध्ये विधान अ विचारले, भारताच्या एकूण मृदेपैकी जवळपास 2/5 मृदा ही गाळाची मृदा आहे. हे पहिलं विधान आहे. बरोबर, हे पहिलं विधान एकदम करेक्ट आहे. बरोबर आहे, त्याच्यामुळे इथं ऑप्शन बी येणार नाही. बरोबर आहे, त्याच्यानंतर ऑप्शन 4 येणार नाही, म्हणजे ऑप्शन 4था गेला आणि दुसरा कटला. बरोबर आहे, त्याच्यानंतर दुसरं बघा, जुना गाळ्याच्या मृदाला खादर असं म्हणतात. पण हे वाक्य पूर्ण चुकीचं आहे मित्रांनो. बरोबर, त्यामुळे याचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 1 असेल. क्लिअर. बघा आता जर आपण पाहिलं तर भारताच्या एकूण मृदेपैकी जवळपास 2/5 मृदा ही गाळाची मृदा आहे. बरोबर, आणि आपण गाळाची मृदा जर पाहिली, भारतामध्ये गाळाची मृदा हे एकूण 40 ते 45% आढळते. 40 ते 45% आढळते. त्यामुळे हे पहिलं वाक्य बरोबर आहे. भारताच्या एकूण मृदेपैकी जवळपास 2/5 मृदा ही गाळाची मृदा आहे. बरोबर, त्यामुळे पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसऱ्या वाक्याचा जर आपण विचार केला, बघा जेव्हा आपण भारताचा प्राकृतिक भूगोल अभ्यास करतो त्यामध्ये एकूण 5 भागामध्ये भारताच्या प्राकृतिक भूगोलाचं विभाजन होते. पहिला जो उत्तरेकडचा भाग आहे तो पर्वतीय प्रदेश. बरोबर, उत्तरेकडचा पर्वतीय प्रदेश. बरोबर, इथे लिहितो बघा मी, पहिला जो भाग आहे तो उत्तरेकडचा पर्वतीय प्रदेश भारताचे 5 प्राकृतिक विभाग. दुसरा जो आहे त्याला म्हणतो आपण उत्तरेकडील मैदानी प्रदेश. तिसरा जो भाग आहे, तिसरा भाग, त्याला म्हणतो आपण द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. चौथा जर भाग पाहिला आपण, चौथा भाग, तर तो आहे किनारी मैदानी प्रदेश. आणि शेवटचा जर भाग पाहिला आपण, 5वा प्राकृतिक विभाग, तो आहे बेट
बेट समूह, बरोबर आहे, बेट समूह म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये जे काही बेट समूह आढळतात, जसं की जर आपण बघा विचार केला तर अरबी समुद्राचा विचार केला, अरबी समुद्रामध्ये आपल्याला लक्षद्वीप बेट समूह आढळतात, अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेट समूह आहेत आणि बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला अंदमान आणि निकोबार बेट समूह आढळतात. अशा प्रकारचे 5 आपण प्राकृतिक भारताचे अशा प्रकारचे आपण 5 विभाग करतो. आणि आपल्याला इथे बघा महत्त्वाचा हा जो दुसऱ्या प्रकारचा जो विधान विचारलेला आहे आपल्याला, जुन्या काळाच्या मृदेला खादर असं म्हणतात. या ठिकाणी महत्त्वाचा जर मुद्दा पाहिला तर हा जो दुसरा भाग आहे बघा, प्राकृतिक भाग जो दुसरा आहे उत्तरेकडचा मैदानी प्रदेश, बरोबर, हा जो प्रश्न आहे तो इथून आलेला आहे, बरोबर. आता बघा जे मैदान का तयार होतात, मैदान तयार होण्याचं कारण असं आहे, जर आपण भारतामध्ये नदी प्रणालीचा विचार केला तर नदी प्रणाली 2 प्रकारची आहे, एक हिमालयातून वाहणाऱ्या नद्या आणि दुसऱ्या आहेत द्वीपकल्पीय पठारावरून वाहणाऱ्या नद्या. आता हिमालयन नदी जर आपण पाहिलं तर त्या हिमालयन नद्या हिमालयामधून वाहताना येतात, त्या नद्यांना आपण बारमाही म्हणतो, हे माहीत असेल तुम्हाला, बरोबर. बारमाही नद्या आहेत, द्वीपकल्पीय पठारावरच्या नद्या या हंगामी नद्या आहेत, बरोबर. आता बघा ज्या नद्या वाहत येतात मोठ्या प्रमाणात त्या नद्या आपल्यासोबत गाळ घेऊन येतात, दगडगोटे असतात, माती असते, भरपूर गोष्टी असतात. आणि ज्या ठिकाणी उंचावरून त्या नद्या वाहत असतात मोठ्या प्रमाणामध्ये असा गाळ दगडगोटे सगळे गोष्टी घेऊन येतात, ज्या ठिकाणी ते सपाट प्रदेश असेल ना त्या ठिकाणी ते एकत्र साचतात, बरोबर आहे. आता बघा इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं, गाळ म्हणजे नुसतं चिखल नाही, गाळमध्ये त्याच्यामध्ये मोठे मोठे दगड असतील, गोटे असतील, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे गाळ असतो, क्लिअर. बघा जर आपण विचार केला, महत्वाचं जर आपण विचार केला तर बघा ही आहे हिमालयाची पर्वतरांग, बघा जर आपण विचार केला तर हे आहे हिमालयीन पर्वतरांग, हे आहे हिमालयीन पर्वतरांग, बरोबर. म्हणजे बघा सिंपल जर मी इथे सांगतो म्हटलं तर अशा प्रकारच्या हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत, अशा प्रकारच्या हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत, क्लिअर. जे सर्वात उत्तरेला पर्वतरांगा आहे त्याला आपण हिमाद्री असं ओळखतो, हिमाद्री किंवा याला आपण ग्रेटर हिमालय म्हणतो. जे मध्य भागामध्ये आहे त्याला आपण हिमाचल हिमालय म्हणतो, त्याला आपण हिमाचल हिमालय असं म्हणतो, हिमाचल हिमालय, बरोबर आहे. त्यानंतर जी सर्वात दक्षिणेला आहे त्याला आपण शिवालिक हिमालय असं म्हणतो, शिवालिक हिमालय, क्लिअर. त्याच्यामुळे ही बघा ही जी डायग्राम आहे हे आहे शिवालिक हिमालयाची, हिमालयाच्या 3 ज्या समांतर अशा रांगा आहेत त्या ह्या रांगा आहेत. आणि शिवालिक हिमालयामधून जेव्हा नद्या उगम पावतात तेव्हा मोठ्या प्रमाणात बघा जेव्हा नद्या उगम पावतात असे मोठ्या प्रमाणामध्ये हे जे दगडगोटे आहेत मोठ्या प्रमाणात वाहून आणतात आणि ज्या ठिकाणी असा सपाट प्रदेश भेटेल त्या ठिकाणी हा जो गाळ आहे तो गाळ हा साचला जातो, बरोबर आहे. आणि या गाळाला काय म्हणतात तर या गाळाला लक्षात ठेवायचं भाबर असं म्हणतात, भाबर, बाबर नाही, बरोबर. काय लक्षात ठेवायचं, भाबर असं आहे, बरोबर आहे. आणि भाबर म्हणजे जर तुम्हाला प्रश्न विचारला तर भाबर म्हणजे दगडगोट्यांचा प्रदेश, भाबर म्हणजे दगडगोट्यांचा प्रदेश लक्षात ठेवायचं. आणि या गाळाच्या मृदेमध्ये जर आपण विचार केला तर एक गुणधर्म आपल्याला पाहायला भेटतो, तो कोणता, तर तो गुणधर्म आहे सछिद्रता. सछिद्रता हा गुणधर्म दिसतो, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये पोरोसिटी असं म्हणतात, पोरोसिटी म्हणजे त्या दगडांना बारीक बारीक छिद्र असतात. बघा जर आपण इथे जर पाहिलो ना, महत्त्वाचा मुद्दा इथे बघा, लक्ष द्या, इथे जर पाहिलो तर ह्या नद्या ज्या आहेत या हिमालय पर्वतातून उगम पावतात आणि इथे जे पूर्ण नद्या वाहत असताना या दगडांच्या खालून वाहतात, बरोबर आहे. आणि पूर्ण दगडांच्या खालून जर वाहत असेल तर या नद्यांचं पाणी वर दिसत नाही, नुसतं दगडगोटे दिसतात, क्लिअर. त्यामुळे ह्या पट्ट्याला लक्षात ठेवायचं, याला म्हणतो आपण भाबर, भाबर म्हणजे दगडगोट्याचा प्रदेश. नंतर कालांतराने विचार केला तर कालांतरानं हे जे पाणी आहे, बरोबर, हे पाणी बघा असं वरून म्हणजे इथं खालून जर पाहिलं तर हे पाणी नंतर मग कालांतरानं वर येते आणि इथे एक प्रदेश तयार होतो, बरोबर, इथे एक प्रदेश तयार होतो, त्या प्रदेशाला तराई असं म्हणतात, त्या प्रदेशाला तराई असं म्हणतात. तराई म्हणजे काय तर तराई म्हणजे बघा दलदलीचा प्रदेश, दलदलीचा प्रदेश, तराई म्हणजे दलदलीचा प्रदेश, क्लिअर. तराई म्हणजे दलदलीचा प्रदेश. म्हणजे बघा तुम्हाला कधी कधी असाही प्रश्न येतो की गाळाच्या प्रदेशानुसार किंवा गाळाच्या स्वरूपानुसार उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, हा जुना PYQ तुम्हाला माहिती असेल तर गाळाच्या स्वरूपावरून उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा असा प्रश्न येतो, बरोबर आहे. म्हणून तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. तर सर्वात उत्तरेकडचा जर आपण क्रम पाहिला बघा गाळाचा, तो आहे भाबर, तो भाबर आहे. त्याच्यानंतर तराई हा गाळाचं स्वरूप आहे, त्याच्यानंतर भांगर आहे, भांगर, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर खादर आहे, खादर,
क्लिअर मुद्दा. तर हे आपल्याला गाळ्याच्या स्वरूपावरून उत्तरेकडून दक्षिणेकडचा आपल्याला क्रम माहीत पाहिजे. बरोबर, आपले दोन झाले बघा. कुठले? एक आहे भाबर, त्याच्यानंतर तराई. हे 2 गाळ्याचे स्वरूप आपले झाले. आता आपण भांगर आणि खादरचा विचार केला. भांगर आणि खादरचा जर आपण स्वतंत्र जर विचार करतो म्हटलं, बरोबर आहे, तर सिंपल बघा. जर मी म्हटलं की अशा प्रकारची एक नदी आहे, बरोबर आहे, अशा प्रकारची एक नदी असते बघा. ही अशा प्रकारची एक नदी आहे, ती अशा प्रकारची नदी वाहत असते. क्लिअर. आणि जर आपण महत्त्वाचा विचार केला तर हिमालयाच्या नद्यांना दरवर्षी जवळपास पूर येतो. हिमालयाच्या नद्यांना दरवर्षी पूर येतो. त्याचं कारण असं आहे बघा, बारमाही नदी असल्यामुळे हिमालयाच्या नद्यांना पूर येतो. बरोबर. आणि जेव्हा पूर येतो तेव्हा या नद्यांचा जो प्रवाह आहे तो प्रवाह मोठा होतो. बरोबर, या नदींचा प्रवाह हा मोठा होतो आणि नद्यांना जेव्हा पूर येतो तर मोठ्या प्रमाणामध्ये ह्या भागामध्ये गाळ साचतो. बरोबर, ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नदीच्या किनाऱ्याजवळ, बरोबर, ही नदी आहे बघा, ही नदी आहे आणि नदीच्या किनाऱ्याजवळ जो काही गाळ साचतो दरवर्षी पूर आल्यानंतर जो काही गाळ साचतो, या गाळाला काय म्हणतात? या गाळाला आपण बघा खादर असं म्हणतो. खादर, बरोबर आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्या गाळापासून एक पूर्ण मैदाने तयार होतात. याला अजून एक शब्द वापरतात इंग्लिशमध्ये, फ्लड प्लेन्स. याला फ्लड प्लेन्स असं म्हटलं जाते. क्लिअर मुद्दा. हे झालं कोणता प्रदेश? हा नदीच्या एकदम जवळ असणारा जो गाळ आहे, नदीच्या एकदम जवळ असणारा गाळ आहे, त्याला आपण खादर असं म्हणतो. त्याच्यानंतर बघा, कधी कधी हिमालयाच्या नद्यांना महापूर येतो. आता महापूर काही दरवर्षी येत नाही, 20-20, 25-25 वर्षाने या नद्यांना महापूर येतो. महापूर आल्यानंतर नदीचं पात्र हे वाढते. नदीचं पात्र जर वाढलं असेल तर बघा इथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गाळ तयार होतो. इथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गाळ तयार होतो किंवा पूर मैदाने तयार होतात किंवा फ्लड प्लेन्स तयार होतात. या गाळाला काय म्हणतात? तर या गाळाला भांगर किंवा बांगर असं म्हणतात. भांगर किंवा बांगर असं म्हणतात. बरोबर आहे. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? भांगर किंवा बांगर जर म्हटलं तर, बरोबर. आता बघा, जर इथं पाहिलं आपण, हे आहे प्रमुख नदी, बरोबर आहे. गाळ म्हणजे नदीला पूर दरवर्षी येतो, त्याच्यामुळे हा जो गाळ आहे हा गाळ दरवर्षी रिप्लेस होणार. बरोबर आहे. हा जो गाळ आहे तो दरवर्षी रिप्लेस होणार, नवीन गाडी तयार होणार. परंतु पूर काही दरवर्षी येत नाही ना, पूर 20 ते 25 वर्षांनी येतो. त्याच्यामुळे हा जो गाळ आहे तो गाळ तसाच राहतो. म्हणून याला म्हणतो आपण जुन्या गाळाचा प्रदेश. म्हणजे इथे लक्षात ठेवा बघा, हे जर आपण भांगर म्हटलं, भांगर, तर हा आहे जुन्या गाळाचा प्रदेश. जुन्या गाळाचा प्रदेश म्हणजे भांगर. आणि हा जो गाळ आहे तो दरवर्षी रिप्लेस होणार, त्याला आपण खादर म्हणतो. म्हणजे याला काय लक्षात ठेवायचं आपल्याला? याला लक्षात ठेवायचं आहे नवीन गाळाचा प्रदेश. नवीन गाळाचा प्रदेश. आपल्याला बघा परीक्षेमध्ये एकतर उत्तरेकडून दक्षिणेकडे गाळाच्या स्वरूपावरून योग्य क्रमला अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो किंवा हे कीवर्ड विचारू शकतात. भांगर म्हणजे काय असा प्रश्न येऊन गेला आहे. जुने PY खूप समजेल तुम्हाला. बरोबर, अशा प्रकारचे भांगर म्हणजे काय किंवा जुन्या गाळाच्या प्रदेशाला काय म्हणतात, नवीन गाळाच्या प्रदेशाला काय म्हणतात, दलदलीच्या प्रदेशाला काय म्हणतात, प्रत्येक परीक्षेला याच्यावर प्रश्न आहे म्हणून तो प्रश्न इथे विचारलेला होता. बरोबर. तर याचं योग्य उत्तर बघा काय म्हटलं होतं आपण, तर भारताच्या एकूण मुद्द्यापैकी जवळपास 2/5 हे वाक्य एकदम बरोबर आहे. आणि हे दुसरं बघा, जुन्या गाळाच्या मुद्द्याला खादर म्हणतात. तर जुन्या गाळाच्या मुद्द्याला खादर म्हणत नाही, जुन्या गाळाच्या मुद्द्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण भांगर असं म्हणतो. म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. आपल्याला योग्य विधान विचारायला होतं. म्हणजे फक्त एक, हे ऑप्शन क्रमांक 1 इथे बरोबर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 34. यामध्ये काय विचारलं बघा, प्रश्न क्रमांक 34 मध्ये विचारलं आपल्याला, मान्सूनचे निर्गमन होताना कोणत्या किनाऱ्यावर ईशान्य मान्सून वारे पाऊस देतात? बरोबर. तर इथे याचं योग्य उत्तर आहे कोरोमंडल किनारा. काय असेल उत्तराचं? कोरोमंडल किनारा. बरोबर. जर आपण कोरोमंडल किनारा जर पाहिलो, जर भारताचा जर आपण किनारी मैदानी प्रदेश पाहिला, तर प्रत्येक राज्याला जो किनारा लागतो त्याला एक विशिष्ट नाव आहे. जसं की बघा, महाराष्ट्राला जो किनारा लागतो त्याला आपण कोकण किनारपट्टी म्हणतो. तशाच प्रकारे कोरोमंडल कोस्ट कोणाला म्हणतात, तर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यांच्या किनारपट्टीला कोरोमंडल कोस्ट म्हणतात. उत्कल किनारा जर आपण विचार केला तर उत्कल किनारा म्हणजे काय, तर ओडिशा राज्याचा जो किनारा आहे, ओडिशा राज्याचा जो किनारा आहे त्याला आपण उत्कल किनारा म्हणतो. कारवार किनारा कोणा म्हणतात, तर कारवार किनारा हा जो आहे तो कर्नाटक राज्याच्या किनाऱ्याला आपण कारवार म्हणतो. आणि मलाबार किंवा मलबार किनारा कोणाला म्हणतात, तर केरळ राज्याच्या किनाऱ्याला मलबार किनारा असं म्हणतात. बघा, आपण मगाशी म्हणल्याप्रमाणे मगाशी सुद्धा जेव्हा आपण एलिनो जेव्हा पाहत होतो त्यामध्ये सुद्धा आपण मान्सूनचा उल्लेख केला होता. इथे बघा, जर आपण मान्सून जर पुन्हा एकदा जर पाहतो म्हटलं तर आपल्याकडे 2 वारांपासून पाऊस मिळतो. कुठला? एक होता नैऋत्य मोसमी वारे, ज्याला आपण काय म्हणतो, नैऋत्य मोसमी वारे. आणि दुसरा जो होता त्याला आपण म्हणतो ईशान्य मोसमी वारे. या वाऱ्यांपासून जर आपण पाहिलो तर भारताला जवळपास 10 ते 15% पाऊस मिळतो. आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून जर पाहिलं तर 80 ते 85% पाऊस भारताला मिळतो.
क्लिअर. त्यानंतर महत्त्वाचं हा जो कालावधी होता नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जो पाऊस पडण्याचा कालावधी जो आहे तो आहे जून ते सप्टेंबर. जून ते सप्टेंबर हा कालावधी नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा आहे आणि ईशान्य मोसमी वाऱ्यांचा तो आहे ऑक्टोबर ते डिसेंबर. क्लिअर मुद्दा. त्याच्यानंतर बघा ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून जर आपण पाहिलं तर ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून याची एकच शाखा आहे, याच्या दोन शाखा पडतात. कोणत्या दोन शाखा? याला आपण म्हणतो अरबी समुद्राची शाखा आणि दुसरा जो भाग आहे त्याला म्हणतो आपण बंगालच्या उपसागराची शाखा. बरोबर आहे. याची एकच शाखा आहे. कोणती? तर ईशान्य एकच शाखा आहे. क्लिअर. आणि महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ईशान्य मोसमी वाऱ्यापासून खास करून आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्याला मोठ्या प्रमाणात पाऊस भेटतो. त्याच्यामुळे हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. अजून एक पॉईंट इथे लक्षात ठेवण्यासारखा, ईशान्य मोसमी वाऱ्यापासून जो पाऊस मिळतो त्याला आपण हिवाळी पाऊस म्हणतो. हिवाळी पाऊस. बरोबर आहे. आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जो पाऊस पडतो त्याला आपण उन्हाळी पाऊस म्हणतो. बघा याच्यावर एक प्रश्न विचारला होता. आत्ताची नुकतीच राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2025 झाली. त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं होतं की महाराष्ट्रामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये कोणत्या वाऱ्यांपासून पाऊस मिळतो असा प्रश्न होता. मग जून ते सप्टेंबर म्हणजे नैऋत्य त्याचं योग्य उत्तर होतं. क्लिअर. तर याचं योग्य उत्तर काय सांगितलं बघा, ऑप्शन क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे बघा. शेवटचा प्रश्न ईशान्य भारतातील शेवटचा प्रश्न ईशान्य भारतातील डोंगरांचा योग्य उत्तर दक्षिण क्रम लावा अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला होता. बरोबर आहे. याच्यामध्ये मिझो टेकड्या, नागा हिल्स, पटकाई बूम अशा प्रकारचे आपल्याला ऑप्शन दिसतात. मगाशी आपला याचा सुद्धा संदर्भ आला होता. बघा आपण जर हिमालयाच्या पर्वतरांगा पाहिल्या, समांतर पर्वतरांगा, ह्या हिमालयाच्या पर्वतरांगा अशा प्रकारच्या समांतर पर्वतरांगा, एकमेकाला समांतर अशा पर्वतरांगा आहेत. क्लिअर मुद्दा. त्याच्यानंतर मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे एक गोष्ट लक्षात घ्या पुन्हा एकदा. तर जे सर्वात उत्तरेकडची पर्वतरांग आहे त्याला आपण हिमाद्री पर्वतरांग म्हणतो. क्लिअर. त्यानंतर जी त्याच्या खालची आहे हिमाद्रीच्या दक्षिणेला आलो तर इथे हिमाचल हिमालय नावाची पर्वतरांग आहे. आणि सर्वात दक्षिणेकडे आलो तर शिवालिक पर्वतरांग ही आहे शिवालिक पर्वतरांग. क्लिअर आहे. आणि जर आपण हिमालय पर्वताचा विस्तार पाहिला तर तो बघा इकडे जर आपण आलो तर इथे एक पर्वत आहे, त्या पर्वताला आपण म्हणतो नंगा पर्वत. आणि जर आपण पूर्वेकडे गेलो तर इथे एक पर्वत आहे, त्या पर्वताचं नाव आहे नामचा बर्वा. हे झाला हिमालय पर्वताचा विस्तार. बरोबर आहे. आणि इथून बघा ही एक ब्रह्मपुत्रा नावाची नदी आहे. ब्रह्मपुत्रा नदी आपल्याला नामच्या बर्वापासून ही भारतामध्ये एंटर करते अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या जो पलीकडचा म्हणजे पूर्वेकडचा जो भाग असतो, बरोबर, हा जो ईशान्य भारताचा भाग आहे त्याला आपण पूर्वांचल असं म्हणतो. बरोबर. आणि जर आपण टेकड्यांचा विचार केला, तर बघा इथे जर आपण टेकडीचा विचार केला तर इथे एक टेकडी आहे, त्या टेकडीचं नाव आहे पतकाई बूम. त्यानंतर इथे एक टेकडी आहे, त्या टेकडीचं नाव आहे नागा हिल्स. त्यानंतर इथे एक टेकडी आहे, त्या टेकडीचं नाव आहे मणिपूर टेकडी. आणि सर्वात दक्षिणेला आलो तर इथे एक टेकडी आहे, त्या टेकडीचं नाव आहे मिझो टेकडी. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे लक्षात घ्या, दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला त्या टेकड्यांचा क्रम विचारता. अजून बघा इथे अजून एक महत्त्वाचा ईशान्य भारताचा जर विचार केला तर आपल्याला बघा मेघालय पठार दिसते. त्या मेघालय पठारामध्ये सुद्धा काही टेकड्या येतात. कोणत्या? तर गारो, खासी आणि जैंतिया. भारतामधलं सर्वाधिक पाऊस पडणारे किंवा सर्वाधिक पर्जन्य असलेले ठिकाण गारो या टेकडीवर आपल्याला आढळते. मासिनराम आणि चेरापुंजी. हे तुम्हाला प्रश्न कसा येतो, हा प्रश्न PYQ आहे. बरं, हा प्रश्न PYQ आहे म्हणजे काय विचारतात, तर हा जो क्रम लिहून दिला तुम्हाला मी, हा जो क्रम आहे, बरोबर आहे, ही दिशा कोणती? ही आहे पूर्व दिशा आहे आणि ही पश्चिम दिशा आहे. तुम्हाला याच्यामध्ये मेघालय पठारावरचा ज्या टेकड्या आहेत त्यांचा पूर्व पश्चिम क्रम असेल, याचा पश्चिम पूर्व क्रम असेल, अशा प्रकारचा विचारतात. पूर्व पश्चिम म्हटलं तर जैंतिया, खासी, गारो. पश्चिम पूर्व म्हटलं तर लक्षात घ्या गारो, खासी, जैंतिया. म्हणजे तुम्हाला ईशान्य भारतामध्ये निदान टेकड्या, उत्तर दक्षिण टेकड्या असतील, पूर्व पश्चिम टेकड्या असतील, मेघालय पठारावर सुद्धा प्रश्न येतो. बरोबर, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे. जर आपण बघा याचं उत्तर पाहिलं तर सुरुवातीला बघा पतकाई बूम आहे. पतकाई बूम म्हणजे एकाच ऑप्शनमध्ये दिसते आपल्याला, ऑप्शन क्रमांक 3 पतकाई बूम. त्याच्यानंतर नागा, त्याच्यानंतर मणिपूर टेकड्या आणि त्याच्यानंतर शेवटी आहे मिझो टेकड्या. बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 35 याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. बरोबर आहे. तर एकूण आपण पूर्ण भूगोलाचे प्रश्न पेपर क्रमांक 7 चे भूगोलाचे एकूण आपण 10 प्रश्न पाहिले. थँक्यू.